सुटतो. फिरून दाखवा जरा. स्वागतासाठी तयार केले. हे सगळी आम्ही निवडून दिल्यानंतर हीच पोलीस यंत्रणा आम्हाला जेलमध्ये डांबण्यासाठी सज्ज झालेली आहे. वाजवा टाळ्या. वा देवा भाऊ, वा एकनाथ मामा, अरे वा लोडाजी. छत्रपती शिवाजी महाराजाचा महाराष्ट्र नीतीच्या भाजीच्या देठाला सुद्धा धक्का लागणार नाही असा माझा राजा. आणि त्या राजाच्या या राज्यातली ही प्रजा आज त्यांचे काय हाल करून ठेवला देवा भाऊ. अरे ही आमची भारत माता जाधव कुठं गेल्या. 1 महिना 30 दिवस झालं, म्हणजे 2 महिने झालं. 2 आज 5 मार्च आहे. 5 जानेवारी पासून आंदोलन करते हे परिवार मुलीसह. त्याला भेटायला तुमच्याकडे वेळ मिळाला नाही. हेच का तुमचं राज्य. अंत्योदय का सपना. कुठलं अंत्योदय. हे अंत्योदय नाही. हा राज्यातला शेवटचा घटक नाही. आणि या शेवटच्या घटकाला भेटायला देवेंद्रजी तुमच्याकडे वेळ नाही. आज अधिवेशन चालू असताना आमचे देवा भाऊ, आमचे लाडके एकनाथ मामा अधिवेशनात बी नव्हते. कुठं होते. सचिनच्या लेकराच्या लग्नात जायला वेळ आहे. परदेशी काही घेतलं नाहीये. अरे तुम्हाला निवडून देणारे हे लेकर, ह्या लेकराला जेलमध्ये घालायला ही तुमची आम्ही निवडून दिल्यानंतर तुमच्या ताब्यात आलेलं गृह विभाग सज्ज झाला आम्हाला जेलमध्ये घालायला. सज्ज झाल्यात गाड्या, सज्ज झालेत लाठ्या. वा 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 लोकशाही. हीच लोकशाही अभिप्रेत होती का त्या क्रांतिकारकांना. जरा याद करा. कारण त्यांना आम्ही गृहमंत्री बनवलाय साहेब, वोट देऊन. म्हणून तर ही योजना सज्ज केली त्यांनी आम्हाला जेलमध्ये टाकण्यासाठी. पण आम्ही घाबरणार नाही साहेब. रोजगार घेणारच. आणि जोपर्यंत रोजगार देणार नाही तोपर्यंत जेलमधून बी आम्ही जाईनात घरी. त्याच्यामुळं जरा याद करो कुर्बानी जो शहीद हुए है उनकी. जरा याद करो कुर्बानी. कशासाठी कुर्बानी दिली देवा भाऊ. सगळ्या भ्रष्ट लोकाला मंत्रिमंडळात घेऊन, सगळ्या भ्रष्ट लोकाला विधानसभेचे तिकीट देऊन, सगळ्या भ्रष्ट लोकाला खासदारकीचे तिकीट देऊन, त्यांना आपल्या पक्षामध्ये घेऊन तिकीट देऊन निवडून आणून सत्ता उपभोगण्यासाठी या क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली होती का. आठवा त्या सुखदेवाला, आठवा त्या भगतसिंगाला, आठवा त्या राजगुरूला, अरे आठवा त्या बाबू गेनूला. अरे परकीय वस्त्राची होळी, परकीय वस्त्राची गाडी माझ्या देशात मी येऊ देणार नाही म्हणणारा तो बाबू गेनू आठवा. आणि तुम्हाला जर इंग्रजांनो तुमच्या परकीय वस्त्राची गाडी जर माझ्या देशात आणायची असेल तर तुम्हाला माझ्या देहावरून गाडी घालावी लागेल. आणि त्या परकीय वस्त्राच्या गाडीच्या समोर झोपणारा बाबू गेनू आणि त्या बाबू गेनूच्या अंगावर या जुलमी इंग्रजांनी गाडी घातली. आणि गाडी घालून त्या माझ्या बाबू गेनूच्या अंगातून निघालेली रक्ताची चिळकांडी माझ्या डोळ्यासमोरून जात नाही. यासाठी यांनी बलिदान दिलं होतं का. आणि आज तुम्हाला आम्ही रोजगार द्याल म्हणून आम्ही तुम्हाला निवडून दिलं होतं. तुम्ही आम्हाला जेलमध्ये घालण्यासाठी एवढी मोठी यंत्रणा सज्ज केलात.
वाह देवा भाऊ, वाह मेवा भाऊ. वाजवायला टाळ्या. अरे वाह वाह. 1 वर्ष झालं. अरे लाजा वाटल्या पाहिजेत, लाजा. तुम्हाला वाटतं का ही संख्या कमी आहे असं वाटतं का? साहेब एका शिकवली शोला काहीतरी आहे ना, ते बारूद बनता है तो. साहेब एकाला जरी हात लागला तर अख्खा महाराष्ट्र उद्या इथं येईल. ही काही साधी गोष्ट वाटायला लागली का देवा भाऊ? तुम्हाला वाटतंय का हे कमी कमजोर लोक आहेत म्हणून? आज संख्येनं आम्ही इथं 150 आहोत, पण हे 150 1.5 लाख आहे. महाराष्ट्रामध्ये वनवा पेटू शकतात. महाराष्ट्र पेटू शकतो, हे सुद्धा ध्यान ठेवा. हे मी तुम्हाला या लाईव्हच्या माध्यमातून या सरकारला सांगू इच्छितो. म्हणून माझी प्रशासनाला विनंती आहे, अरे उचलून टाकू द्या रे, उचलून टाकू द्या, उचलून टाकू द्या, उचलून टाकू द्या, उचलून टाकू द्या.